तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा आकाश. मी तुमच्यासाठी घेऊन आला आहे माझा नवीन ब्लॉग. तर कसे आहे तुम्ही सर्व? आपल्या डेली रुटीनच्या प्रमाणे आज सकाळी उठून आम्ही पिलं 2 ग्लास पाणी. पाणी पिऊन मग केलं आपण ब्रश. मग आई रसा फिरवत होती. मग मी फिरवली मोठ. मग भिजवले आपण पोहे. भाऊजी फिरवत होते मग चहा. मग टाकले आपण कढाईमध्ये पोहे. मग टोपलीतले पोहे टाकल्यावर मग आपण सुरुवात केली पोहे फिरवण्यासाठी. मग वाफेपर्यंत चांगले शिजू दिले पोहे. मग सोडला आईनं रस्यामध्ये तिखट. आपला लहान भाऊ चिरत होता कांदे. मग केली आंघोळ. आंघोळ करून बसलो आपण विनंती करायसाठी. मग केली भगवंताला विनंती. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आता निघालो आम्ही दुकानासाठी. हे सर्व आपली पुढची वाट पाहत होते. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता मी चाललो आहे जुन्या घरी. आता सामान सर्व घेऊन या. मग आलो आपण आता आपल्या जुन्या घरी. बंडीमध्ये भरलं सामान. आता चालू आपण मग आलो आपण आपल्या दुकानावर. मग मारला आपण झाडू. झाडझूड केल्यानंतर मग लावली आपण आपली दुकानदारी. दुकानाचा सेटअप झालेला आहे तयार, बघू शकता. इकडे रस्सा, टमाटर. आमचा रामाभाऊ आला शेव मागासाठी. त्याला देतो आपण शेव रामाभाऊले. आता रामाभाऊ खाते बा कसा. कांदा मागितला रामाभाऊ. आता रामाभाऊ खाते बा. हा असं. मग आले ते कस्टमरच्या प्लेटा बनवणं सुरू होत्या. मग कस्टमरला प्लेटा देऊन मग त्यांना विचारले आपण त्यांना आपल्या नाश्त्याची खासियत. तर जाणून घेऊया आपण त्यांचे मतं की लोकांना आपला नाश्ता का बरं आवडतो. नाश्त्याच्या बारेमध्ये नाही का विचारूया की लोकांना आपला नाश्ता कसा वाटतो. तर आपल्याला नाश्ता कसा वाटतो आपला. अजून वाटत की जन्माच्या पहिल्यापासून आम्ही नाश्ता करता घ्यायचो. आज माझं वय 28-33 वर्ष झाले. मी तो नाश्ता करता घ्यायचो. जे तो जशी होती बाबाच्या हातची तशी तिची हातची तशीच आहे. मग ते सर्वात जुनं या चौरस्त्यावरचं तुझं दुकान आहे. भरपूर चांगली सवय म्हणून मी नेहमी येतो. थँक्यू. थोड्या वर्षापासून मी नाश्ता बनवला माझ्यापासून. तुम्हाला नाश्ता कसा वाटतो. आता म्हणजे कसं दिवस निघाल्यानंतर नाश्ता या चौकात आल्यानंतर पहिला पोहा खायचा खोबरा जाईल. थँक्यू. तुझा फेवरेट स्वभाव आहे. थँक्यू. तुझा पूर्ण नाश्ता. थँक्यू. 7 वाजतापासून 11 वाजेपर्यंत काम केल्यावर लागली होती आपल्याला झोऱ्याची भूक. मग केला आपण. मग जेवण झाल्यावर घासले आपण आपले भांडे दुकानाची. मग दुकान बंद करून निघालो आपण आपल्या जुन्या घरी बंडी ठेवायसाठी, सामान ठेवायचं. तर फायनली गाईज आम्ही आलो जुन्या घरी. आता जुन्या घरी सामान काढतो सर्व. मग आलतो आपण इकडे जुन्या घराकडे. इथं जगूभाऊ देवीला कलर मारणं सुरू होता. तर बघू शकता तुम्ही जगूभाऊ कसे कलर मारता. मग जुन्या घरून निघालो आपण आपल्या घरी, नवीन घरी यासाठी. मग आलो आपण आपल्या घरी एवढं सामान घेऊन. मग घरी येऊन केलं थोडा आराम. मग उठलो. मग सुरू केली आपण कांद्याला सुरुवात. मग कांदे चिरणं सुरू केले. आता काढली आपण आपली हायाबुसा. आता निघूया सायकलिंगसाठी. तर डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं होतं 2 महिन्याचा रेस्ट.
तर मग मी 2 महिने केला आराम. आता मग मंडेपासून मी सुरू करणार आहे जिम. तर मग गेलो जिममध्ये भेटायसाठी बाकीच्या मित्राला. तर बाकीचे मित्र म्हणत होते मस्त गाणे. भाऊ एक नंबर वर्कआउट मारते. हा चालू द्या. दादा व्हिडिओ मध्ये आला पाहिजे. हा टाकले आला पाहिजे.